धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूसारखं वागू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे यांना टोमणा लगावलाय। आदित्य ठाकरेंनी डोंगर पोखरून उंदीर सुद्धा बाहेर काढला नाही असंही म्हटलंय। त्याच्यावर इथे जो एक नंबर आहे तो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना। आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते। असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत। हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा। मग ही गडबड पकडणार कोण? जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद, त्यांचा मेळावा होता, मेळावा घेत त्यांनी वरळीमधील सर्व मतदानाची चोरी कशी झालेली आहे या संदर्भात माहिती दिली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका करताना ते महाराष्ट्राचे पप्पू होऊ नयेत असं म्हटलेलं आहे। काय काय घडलं दिवसभरात आज महेंद्र? जगदीश, काल आपण पाहिलं असेल तर आदित्य ठाकरेंनी जे ते नक्की जगदीश, काल आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी काल शिवसेनेचा जो निर्धार मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये एक प्रेझेंटेशन दिलं होतं। त्यामध्ये जे ते निवडणूक आयोगाचा जे ती प्रक्रिया आहे त्या संदर्भात काही घोळ आहेत ते दाखवले होते। आणि ते प्रेझेंटेशन जे ते पाहिलं तर आपण जे ते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्येही तसंच केलं होतं आणि तशीच सेम पद्धत आहे ती आदित्य ठाकरे यांनी वापरली होती आणि त्यावरून एकंदरीत सर्व राजकारण पाहायला मिळालं। आज त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू म्हणून असं प्रदर्शन करू नये। त्याचबरोबर मी त्यांना महाराष्ट्राचा पप्पू नाही म्हणत आहे, पण त्यांनी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं होतं, इकडे तिकडे फिरत त्यांनी जे निवडणूक आयोगातले दाखवली होती, गडबड घोटाळा जो दाखवला होता, त्या संदर्भात राहुल गांधींनी जे केलं ते आदित्य ठाकरेंनी करू नये असं जे आहे ते आज एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते आज प्रतिक्रिया दिली होती। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आदित्य ठाकरेंनी जे आहे ते या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये कसे घोळ आहेत, दुबार मत आहेत, त्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्यावर आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली होती। जी, मात्र महेंद्र, एकीकडे मवियाकडून कायम ही ओरड केली जाते की आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय मात्र उत्तर भाजप देते। आज सुद्धा तसंच घडताना दिसलंय। नक्की जगदीश, नेहमीप्रमाणे जसं म्हणायला गेलं तर सत्ताधारी असतात त्यांना जे ते ह्या प्रश्नाचं उत्तर मागत असतात। म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर या सगळ्या घोळासंदर्भात जे ते विरोधकांनी प्रश्न विचारल्यावरती सत्ताधारीच उत्तर देत आहेत, निवडणूक आयोग यावरती काही भाष्य करत नाही। मात्र आज जे ते देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं की निवडणूक आयोगांनी चॅलेंज केलं होतं, मात्र ते चॅलेंज आहेत त्यांनी स्वीकारलं नव्हतं आणि निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची उत्तरं जे ती विरोधकांनी पण दिली नाही असंही त्यांनी सांगितलं होतं। मात्र या सगळ्या गोष्टी संदर्भात जर आपण पाहिला गेलं तर विरोधकांकडून ही टीका केली गेल्यावरती सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीतले जे सरकारमधले जे लोक आहेत त्या लोकांनी यावरती जे प्रतिक्रिया दिली होती आणि मात्र विरोधकांनी पुन्हा त्यावरच भाष्य केले की आम्ही प्रश्न जे ते निवडणूक आयोगाला विचारतो, मात्र भाजप, भारतीय जनता पार्टीवाले किंवा सत्तेत असणारी जी लोक आहेत ती या प्रश्नाची उत्तरं का देत आहेत। जी, मात्र महेंद्र, आता यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर त्यावर ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? नक्कीच ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यामध्ये अनिल परब ही दुपारी बोलले होते की महाराष्ट्र पप्पू ह्या पद्धतीने संबोधण्याचं कारण काही आहे, कारण आदित्य ठाकरेंनी ज्या गोष्टी आहेत त्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या
क्लिअर आहेत, कारण एका 10x10 घरामध्ये जर 38 मतदार राहत असतील तर ते कसं शक्य आहे? आणि काही नावं दुबार आहेत, तर काही नावं आहेत ती त्यांचे एखादा व्यक्ती आहे त्याचे वडिलांचं नाव वेगळं आहे, त्याचं आडनाव वेगळं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर मराठी असेल तर त्याच्या वडिलांचं नाव शेख आहे, असे व्यक्ती पटेल आहे, अशी व्यक्तींची नावं देखील तिने त्या पद्धतीने जे आहे ते हा सगळा घोळ आहे जो जी नावांचा फारफेर आहे तो सगळा एकंदरीत या प्रेझेंटेशनमध्ये आदित्य ठाकरे यांनी दाखवला होता. जगदीश जी, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल.